हॅलो ऑल. परत एकदा तुमच्या सगळ्यांचं देवज डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. सध्या फ्रेशर्समध्ये खूप डाऊट आहे की फ्रेशर्सला जॉब नाही आहेत का. ओके. सो आपण आज या व्हिडिओमध्ये टोटल डिस्कस करणार आहोत की रिसेशन आहे का, फ्रेशर्सला जॉब आहेत का नाही आहे, ओके, फ्युचर काय असणार आहे आणि आपल्याला आता सध्या काय करायचं. ओके. सो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ घेऊन येत असतो. ओके. सो चला तर मग आपण स्टार्ट करूयात की आज आपण काही पॉईंट्स डिस्कस करणार आहे. 2-3 पॉईंट्स डिस्कस करणार आहेत की मार्केटमध्ये जॉब्स का नाही आहे. ओके. त्यातला फर्स्ट पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, इकॉनॉमिक कंडिशन. वर्ल्ड वाईड इकॉनॉमिक कंडिशन. ज्या कंट्रीजमध्ये सॉफ्टवेअरची जास्तीत जास्त नीड आहे, प्रोजेक्टची जास्त नीड आहे, त्या कंट्रीमध्ये त्यांची जी GDP आहे ती डाऊन होते. जसं की US, ओके, युरोप कंट्रीज, त्यांचा GDP डाऊन आहे. बट ही एक आपल्याला पॉझिटिव्ह साईन आहे की इंडियाचा GDP आणि जे काही मार्केट आहे ते खूप स्टेबल आहे. इंडियामध्ये जॉब्स अजूनही आहेत. इंडियामध्ये लेऑफ वगैरे काहीही स्टार्ट झालेलं नाही. ओके. बट इंडियाचं फक्त एकच आहे की आपण काय करतो, प्रोजेक्ट बाहेरून घेतो. ओके. जे काय प्रोजेक्ट आहे ते बाहेरून होतो. त्यामुळे बाहेरचे जे प्रोजेक्ट्स आहेत, जसं की मी आधी सांगितलं की US, युरोप, त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत ते कमी झालेले आहेत, नवीन प्रोजेक्ट येत नाहीत, म्हणून फ्रेशर्सला फ्रेशर्सला जॉब्स कमी आहेत. ओके. सेकंड पॉईंट आहे वॉर. ओके. लास्ट 2 इयर पासून रशिया युक्रेन आपण वॉर बघतोय. ओके. वॉरमुळे पण काय आहे ना, मार्केटमध्ये अनसर्टनिटी खूप जास्त आहे, अनस्टेबल आहे मार्केट. ओके. सो न्यू जॉब्स, न्यू प्रोजेक्टसाठी ना का मार्केट, वर्ल्ड वाईड मार्केटमध्ये स्टेबिलिटी जास्त पाहिजे. ओके. सो एक ते पण एक रिझन आहे. इस्रायलचा नवीन एक वॉर चालू झालाय, त्याच्यामुळे पण मार्केटमध्ये थोडासा इम्पॅक्ट पडतो. थर्ड पॉईंट आहे AI. खूप साऱ्या न्यूज आपण ऐकतोय की AI रिप्लेस करणार आहे जॉब्सला वगैरे वगैरे. मला आता वाटत नाही. ओके. सो मी ॲग्री नाहीये की AI जॉब्सला रिप्लेस करेल. आता तर नाही करणार. ओके. कारण काय ना, AI आता नवीन आहे आणि AI वरती एक्सपेरिमेंट वगैरे चालू आहेत. त्यांचे प्रोजेक्ट्स वगैरे पण आलेले आहेत. बट ते काय असे टोटली रिप्लेस केले असं नाहीये. ओके. सो AI अजून रिप्लेस करत नाहीये. मी तर म्हणेल की AI आपल्याला जॉब क्रिएट करून देणार आहे. ओके. AI मुळे जॉब्स खूप जास्त अजून क्रिएट होणार आहे. ओके. सो AI मुळे असं काही नाहीये. फोर्थ पॉईंट हा आहे, कॉम्प्युटर सायन्समध्ये काय झालं ना, बाकीच्या फील्ड म्हणजे जे IT मध्ये ना, आता कुठल्याही फील्डमध्ये असं IT मध्ये राहिलं नाही की तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड कॉम्प्युटर सायन्स पाहिजे. तुम्हाला कुठल्याही फील्डमधून जर तुमच्याकडे स्किल सेट असेल, तुम्हाला IT मध्ये जॉब मिळेल. सो काय झालंय, कॉम्प्युटर सायन्समध्ये जास्त फील्ड्स इन्व्हॉल्व झाल्यामुळे काय झालंय की जॉबचा रेशो थोडासा कमी झाला. जे आपण 4 पॉईंट्स आपण डिस्कस केले, त्यामुळे मार्केटमध्ये सध्या थोडे जॉब्स कमी झाले आहेत. ओके. सो आता आपण बघूयात की ऑन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पस मध्ये सध्या जॉबची काय कंडिशन आहे फ्रेशर्ससाठी. ओके. सो ऑन कॅम्पसमध्ये काय झालेलं आहे की स्टार्टिंगला कसं होतं, 100 स्टुडंट मधून 50 स्टुडंट प्लेस व्हायचे. बट आता आता तसं नाही होत आहे. आता 100 मधून 25 प्लेस होत आहे. जे काही कॉम्पिटिशन आहे का, ते खूप हाय झालेलं आहे. सो कॉम्पिटिशन हाय झाल्यामुळे काय झालंय की तुम्हाला त्या 25 स्टुडंट मध्ये राहायचं. तुम्हाला काय करायचं, त्या 25 स्टुडंट मध्ये राहायचंय. आय थिंक ह्याच्यामध्ये दुसरा काही तुम्हाला हे नाहीये की तुम्हाला तुमचे स्किल्स अपग्रेड करायचे आहेत. तुम्हाला तुमचं जे काही नॉलेज आहे ते व्यवस्थित, म्हणजे जे काही स्टडी आहे ते तुम्हाला 25 स्टुडंट मध्ये राहायचं आहे, तर आणि तरच तुम्हाला ऑन कॅम्पस जॉब लागेल. ओके. त्याच्यामध्ये दुसरं काहीही कुठलाही पर्याय नाही. ओके. ऑफ कॅम्पससाठी मी सांगेल की तुम्हाला फक्त स्किल सेट असणं पण काही गरजेचं, म्हणजे त्यावरती काही होणार नाहीये. तुम्हाला स्किल सेट पण लागेल आणि तुम्ही जे अप्लाय करताय, जे काही 3-4 वेबसाईट आहे, नोकरी आहे, इंडिड आहे, लिंक्डइन आहे वगैरे, त्याच्यावरती तुम्ही एक थोडंसं तुमची प्रोफाईल स्ट्रॉंग करा आणि अप्लाय करत राहा. साईड बाय साईड सध्या जास्त फोकस करा रेफरल्सला. ओके. रेफरल्सला पण आता खूप झाले आहेत, बट रेफरल्सनुसार तुम्हाला खूप जास्त लवकर जॉब भेटायचे चान्सेस आहेत. सो जे काही तुमचे फ्रेंड सर्कल आहे, तुमचे जे पण काही रिलेटिव्ह वगैरे कोणी असेल IT मध्ये, की त्यांच्या थोडंसं मागं लागून की ज्या तुमच्या टीममध्ये जागा आहे का, तुमच्या कंपनीमध्ये जागा आहे का, तुमच्या कंपनीमध्ये ओपनिंग आहे का, जर त्यांना तुम्ही रिक्वेस्ट केली आणि जर तुमचं नॉलेज वगैरे स्ट्रॉंग असेल, वेल प्रिपेअर्ड असताल, तर तुम्हाला नक्कीच इंटरव्ह्यूचा कॉल भेटेल. ओके.
हे झालं की ऑन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पससाठी काय करायचं आहे. सध्या ले ऑफ खूप जास्त चर्चामध्ये आहे. ओके. आपल्याला न्यूज इतके ऐकायला भेटतंय की मसाला लावून आपल्याला न्यूज ऐकायला भेटतं की आयटी मध्ये ले ऑफ चालू, ले ऑफ इकडे झाले, तिकडे झाले, इकडे ले ऑफ. हा, काही ठिकाणी ले ऑफ झाला पण आहे. त्यांची प्रोजेक्टची रिक्वायरमेंट नुसार की एक्स्ट्रा बेंचवर असेल त्यांच्या ले ऑफ झाले. ओके. बट असं नाहीये की पूर्ण ले ऑफ ले ऑफ ले ऑफ चालू आहे. ओके. सो जे फ्रेशर्स आहेत जे जॉब सर्च करतायत त्यांनी ले ऑफ वरती लक्ष न देता तुमच्या स्किल्स अपग्रेड वरती जास्त लक्ष द्यायचं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये पण काय आहे की टेक्निकल नॉन टेक्निकल कोण काढले त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पोझिशन असतात लेवल असतात कोणत्या लेवलचे काढले काढले स्टुडंट. अरे जे टेक्निकल आहे त्यांच्यापासून खरा जो काही इन्कम आहे तो त्यांना रेव्हेन्यू आयटी टेक्निकल मधून जनरेट होतो. सो टेक्निकल ऍट द एंड टेक्निकल जे काही आहेत कॅन्डिडेट जे रिसोर्सेस त्यांना ले ऑफ मध्ये येतील. नॉन टेक्निकलचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये सपोर्ट वगैरे हे बाकीचे जे काय आहे ते अजून टेक्निकल मध्ये जास्त ले ऑफ नाहीये. 5 to 10% असेल आतापर्यंत जेवढं झाला तेवढा. पण त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त न्यूज मध्ये काय दाखवतात आयटी मध्ये ले ऑफ आहे. सो मी फ्रेशर्सला सांगेल की त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका. ओके. तर तुम्ही कॉलेजमध्ये असाल कॉलेज फ्रेशर असाल तर तुम्हाला फक्त थोडंसं जरा तुमच्या स्किल्स वरती लक्ष द्यायचं आहे. जसं की तुमचं एक डीएसए स्ट्रॉंग करा. ओके. कॉम्प्युटर सायन्स डेव्हलपमेंट ओएस. ओके. डीबीएमएस सिस्टीम डिझाईन डेटाबेस हे जे टॉपिक्स आहेत त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या. थोडंसं कम्युनिकेशन स्ट्रॉंग करा. तुम्हाला नक्कीच जॉब भेटेल. हा, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट की तुमची फील्ड जर तुम्ही समजा जावा डेव्हलपरला तुम्ही जर बघत असाल तर जावा डेव्हलपरला जेवढं लागेल तेवढं तुम्ही एकदम स्ट्रॉंग करा. ओके. ऍज अ फ्रेशर्सला तर तुम्हाला फक्त जॉबच पाहिजे असतो. बट ते काय थोडाफार जॉब केलाय आणि त्यांना कोण सांगते की नाही अरे जॉब जावामध्ये खूप जास्त जॉब आहे टेस्टिंग मध्ये एआय मध्ये कुठे .NET मध्ये कुठे अँड्रॉइड मध्ये कुठे iOS मध्ये. तुम्ही ज्या फील्डमध्ये स्ट्रॉंग आहात त्या फील्डमध्ये स्ट्रॉंग राहा. फक्त तुम्ही असं नका करू की यार 10 टेक्नॉलॉजी मला लर्न करायच्यात आणि मी मला 10 मध्ये पण मला परफेक्ट पाहिजे. आधी तुम्ही फक्त जॉब घ्या. 10 पैकी 3 टेक्नॉलॉजीज परफेक्ट करा आणि तुम्ही तुमचा जॉब आधी घ्या. ओके. सगळ्यात जास्त हा जो इम्पॅक्ट आहे ओके हा जो इम्पॅक्ट आहे हा का झालेला आहे कारण कोविडमध्ये कोविडमध्ये फ्रेशर्सला खूप जास्त हायर केलेलं आहे. ओके. हायरिंग फ्रेशर्सची खूप जास्त झालेली आहे. जर तुम्हाला माहित असेल हायरिंगची प्रोसेस कोविडमध्ये 2020च्या नंतर तर तुम्ही बघा फ्रेशर्स जास्त हायर केलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये सिनियर्स जास्त हायर्स केलेले नाहीये. सो आता सध्या मार्केटमध्ये अशी सिच्युएशन आहे की सिनियर्सला जॉब आहे. सिनियर्सच्या जे काही ओपनिंग्स आहेत त्या मार्केटमध्ये आहेत. बट फ्रेशर्सच्या ओपनिंग नाहीये. ओके. का? कारण न्यू रिसोर्स घेतले तर त्यांच्यावरती 1-2 एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला टाइम स्पेंड करावा लागतो आणि त्यांना तयार होण्यासाठी 6 महिने 1 वर्ष 1.5 वर्ष लागतो. तो जो काही टाइम आहे तो कंपनी त्यांच्यावरती स्पेंड करत नाही. ओके. त्यामुळे फ्रेशर्सला सध्या ओपनिंग कमी आहेत. बट न्यूजवरती काहीही लक्ष ठेवायचं नाहीये. तुम्हाला रेसमध्ये राहायचंय. 100 पैकी 15 लोकांना आधी जॉब होते. आता 100 पैकी 25 लोकांना जॉब आहे. पण मार्केटमध्ये अजून पण जॉब आहे. ओके. सो कोणाचाही न ऐकता तुमचे स्किल्स अपग्रेड करा आणि जॉब थोडंसं अपडेट राहा. हा, जर तुम्ही वेल प्रिपेअर असाल तर तुम्हाला ह्या न्यूजवरती तुम्हाला थोडासा इम्पॅक्ट होईल. पण तुम्ही जर प्रिपेअर नाहीयेत ओके तुमच्याकडे काही नाहीच आहे तुमचा स्टडी झालेला नाहीये आणि तुम्ही जर बोलत असाल की अरे मार्केटमध्ये जॉब नाहीये रिसेशन आहे वगैरे हे तुमच्यासाठी नाही. हे तुमच्यासाठी नाही. जर तुम्ही वेल प्रिपेअर असाल तर हे तुमच्यासाठी आहे की जॉब आहे की नाही. ओके. वेल प्रिपेअर असाल तुमच्यासाठी जॉब आहे आणि तुम्हाला जॉब भेटणार. सो जे वेल प्रिपेअर आधी नाहीयेत त्यांनी त्यांचे स्किल्स अपग्रेड करा आणि जॉबला नंतर अप्लाय करा. ओके. सो जर व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल ओके व्हिडिओमधून तुम्हाला काही पॉईंट्स जर तुम्हाला काही पॉईंट्स समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. थँक्स फॉर वॉचिंग.